चला फायनली खूप उशीर झाला आज, बट सगळं प्लॅनिंगचं तुम्हाला मी आज डेल्टावर सांगणार आहे. अचानक सगळा प्लॅन झाला, त्यामुळे थोडीशी घाई आहे आणि आपल्याला उशीर झालेला आहे, कारण आता वाजले आहेत सकाळचे 6:15 आणि आपलं बाकीचं सगळं पॅकिंग झालेलं आहे. एक प्रियंकाची बॅग आहे इकडे, एक माझी टँक बॅग आहे, एक माझी बॅग आहे पर्सनल, हेल्मेट रेडी आहे, गोप्रो पण रेडी झालेला आहे आणि माझी क्रॉस बॅग पण रेडी आहे, शूज पण रेडी आहेत. आता माझा असा विचार चालला आहे की आपण हाच रायडिंग गिअर घालून जाणार आहोत ॲलेक्स्ट्रीमचा, कारण हा थोडा हलका आणि थोडासा याचं ॲक्च्युली परफॉर्मन्स चांगला आहे गरमीमध्ये. तर चला निघूया फटाफट. हे ॲक्च्युली काल मी प्रियंकाला नवीन हेल्मेट घेतलेलं आहे. जस्ट अचानक प्लॅन झाल्यामुळे मला समजलंच नाही, त्यामुळे ऑलरेडीच आपण स्टडचं घेतलेलं आहे. तर फटाफट रेडी होऊया आणि कुठे चाललो आहे, काय चाललो आहे, किती दिवस चाललो आहे हे तुम्हाला मी डेल्टावर बसल्यावर सांगतो, कारण आता अजिबात आपल्याकडे वेळ नाही आहे. तर त्यामुळे आपण फटाफट निघूया आणि डेल्टावर मिळूया. पहिले शूज घालतो, नंतर रायडिंग गिअर माझं तिकडे आहे आणि फटाफट निघूया, कारण एक्झॅक्टली आपल्याला भरपूर वेळ झालेला आहे, कारण आम्ही लेट उठलो. त्यामुळे कमीत कमी आपल्याला 4 ते 4.5 तास आपल्याला कंटिन्यू बाईक चालवायची आहे आणि मॅक्झिमम आपल्याला 196 किलोमीटर लांब राईडला जायचं आहे. कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, कसं आपलं प्लॅनिंग, आपण कुठे बुकिंग केलं ते मी तुम्हाला सगळं सर्व्हिस तर आपल्या डेल्टावर बसल्यानंतर सांगतो. चला भेटूया डेल्टावर. हो काय क्लायमेट आहे बघा, सूर्योदय तिथून होत आहे आणि सगळीकडे धुकंच धुकं आहे. म्हणजे दुपारी पूर्ण गरम होतं आणि सकाळी थंड असं क्लायमेट आहे. ॲक्च्युली प्लॅन होता सकाळी 5 वाजता निघण्याचा, पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की आम्ही 1 तास लेट झालेला आहे, म्हणजे 1 तास लेट उठलेलो आहोत. त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. कुठे जात आहोत तुम्हाला प्रश्नच पडला असेल, अचानक कुठे प्लॅनिंग झाले, काय झालं आहे. ॲक्च्युली कालच आमचं सगळं प्लॅनिंग झालं, हॉटेल वगैरे बुकिंग केलेलं आहे. कुठे जात आहे, काय जात आहे, तर आपण जिथे सुप्रसिद्ध असलेलं महाबळेश्वर आणि त्याच्याच तिथून 25 किलोमीटर असलेलं तापोळं गाव, हे तुम्ही ऐकूनच असाल. त्याला मिनी काश्मीर असं बोललं जातं. आपण त्याच ठिकाणी जात आहोत, पण राईडला मजा येते आज बऱ्याच दिवसांनी. जबरदस्त क्लायमेट आहे, थंड वाटतंय, पण नंतर सांगू शकत नाही 10-11 नंतर. तर बघूया, आपल्याला लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आणि मंडळी कसे आहात तुम्ही? तर परत एकदा विशाल ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आता हा नागोठणे रोड पकडलेला आहे. आपण एक 20 मिनिटात नागोठण्या सिटीमध्ये पोचू. तिथून हायवे घेऊन आपण सरळ निघूया. ॲक्च्युली मॅप पण मी लावलेला नाही आहे, तर चला भेटूया. तर गाईज फायनली आम्ही महाबळेश्वरला पोचणार. अजून आपल्याला तापोळेला जायला 1 तास बरोबर 42 मिनटं लागणार आहेत. आणि हा जो घाट सुरू झाला आहे ना, तुम्हाला सांगतो एवढी मजा येते ड्रायव्हिंग करायला, एक नंबर. डेल्टा तर खूप खुश झाले, कारण डेल्टा तर आज पूर्ण 110-120 या स्पीडनी आलेली आहे आणि ती पण खूप हॅपी आहे. आणि हे वळणं एकदम जबरदस्त मजा येते यार. आता कुठेतरी आपण थोडासा ब्रेक घेणार आहोत. वाव, हे बघा ना तिकडचं कसं क्लायमेट किती छान आहे, त्या साईडचं तुम्ही बघू शकता. वाव, आणि क्लायमेट मस्त थंड होत चाललेलं आहे. म्हणजे जसं आपण वरती चाललो आहे ना, तसं तसं ॲक्च्युली थंड क्लायमेट होत चाललं आहे. एवढी वळणं आहेत ना या रोडला, अरे यार खूप मजा येते ड्रायव्हिंग करायला यार. अजून तापोला तुम्हाला दिसतच असेल, म्हणजे 1.5 तास धरून चला, आपल्याला 1.5 ते 2 तास पण लागू शकतात, कारण आपण मध्ये ब्रेक घेणार आहोत.
कारण मला थोडीशी सुस्ती येते आणि थोडंसं चहा पिण्याची इच्छा आहे. काहीतरी नाश्ता पण करूया, हॉटेल दिसलं तर चला राहा सोबत. आणि हा व्हिडिओ प्लीज स्किप करून बघू नका, पूर्ण बघा, कारण आपली तापोळा सिरीज चालू झालेली आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी खूप एक्सायटेड आहे यार, जबरदस्त क्लायमेट आहे. फायनली हा व्ह्यू बघा, एक नंबर. एक नंबर व्ह्यू वाटतोय. आता आपण महाबळेश्वर पासून फक्त 23 किलोमीटर मागे आहोत. 23 किलोमीटर मध्ये आपण महाबळेश्वरला पोहोचू. तिथून अजून अर्धा ते पाऊण तास आपल्याला तापोळा लागणार आहे. थोडंसं थांबलोय. प्रियंका इकडे, प्रियंका हाय कर. प्रियंका कंटाळले, सकाळी लवकर उठले. ॲक्च्युली आमचं अचानक प्लॅनिंग झालं, त्यामुळे डिसाईड नव्हतं की आजच निघूया सकाळी. आणि ॲक्च्युली 5ला उठण्याचा प्रयत्न केलेला, पण 6 वाजता म्हणजे 1 तास आम्हाला लेटच झाला. आणि त्या मानाने आम्हाला ट्रॅफिक पण भेटलेलं नाही आहे. 3.5-4 तासात आम्ही आता महाबळेश्वरमध्ये पोचणार आहोत. महाबळेश्वरमध्ये इथे चला फायनली आपली कॉफी आलेली आहे. प्रियंकाची पण कॉफी आहे. प्रियंका चेस. बऱ्याच दिवसांनी सेकंड राईड आपली. तर मस्त असं व्ह्यू वाटला म्हणून थांबलो इथे की जरासं कॉफी घेऊन. नाहीतर आपण नॉनस्टॉप ॲक्च्युली घरापासून निघाल्यापासून आपण कुठे थांबलो नव्हतो. पण जास्त इथे गरम होत नाहीये, मस्त वाटतं. पण चर्स, छान कॉफी. तर ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं असं आहे की प्लॅनिंगमध्ये नव्हतं, बट अचानक प्लॅन झाला. तर सगळी तयारी 1 दिवसात केली. ॲक्च्युली बघू कसं काय. एक वन डे आपलं तापोळे आहे, नंतर बघूया महाबळेश्वरला या 1 दिवस राहिलं तर थांबण्याचा प्लॅनिंग आहे. बट अजून कन्फर्म नाही आहे, पण बघूया आपण. कसं क्लायमेटवर आहे, कसं क्लायमेट आहे, पाऊस वगैरे संध्याकाळी आहे का इकडे बघायला लागेल. तर बघूया. तर हा आपल्यासोबत तापोळा ट्रिप. या जबरदस्त क्लायमेट आहे यार, वाव, मस्त व्ह्यू वाटतोय. अजून वरती आपण जाणार आहोत, तिथले पण व्ह्यूज घेऊया थोडेसे. फायनली आपली डेल्टा इथे आहे. तर ॲक्च्युली डेल्टावर आपण असं काही बॅग्स वगैरे प्लॅन केलेलं आहे, बघू शकता. एक टँक बॅग घेतलेली आहे, मस्त. आणि प्रियंका इथे मस्त चिल्ड करते. प्रियंका कसं वाटलं पहिली राईड, सेकंड राईड आपली? खूप मस्त वाटतं. मस्त वाटते ना? खूपच. झोपलेलीस पण तू बाईकवर? नाही, अर्धा 1 तास नक्की झोपलेलीस ते. नाही. ॲक्च्युली ही अर्धा 1 तास झोपलेली बाईकवर, मला जाणवत होतं. नक्की थोडंसं मस्त रिलॅक्सेशन वाटते. बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडलोय. हा व्ह्यू मागे एक नंबर यार. आता आपल्याला नॉनस्टॉप आपल्या स्पॉटवर जायचं, लोकेशनवर. कुठलं आहे का ते कॉटेज? तापोळ्यामध्ये शिवसागर ॲग्रो टुरिझम. कुठला? शिवसागर ॲग्रो टुरिझम. तो बुक केलाय का? येस. ओके. तर बघूया, डायरेक्ट आपण आता तिथेच जाऊन थांबूया.
hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. ॲक्च्युली एक जबरदस्त व्ह्यू दिसला रस्त्यात तापोळेला जाताना. तुम्ही बघू शकता, जबरदस्त वाटतं व्ह्यू. खाली पण बरेचसे रिसॉर्ट आहेत आणि छोटी छोटी गावं बसलेली आहेत खाली तिथे. तर आपल्याला आता भरपूर वेळ झालेला आहे, तर आपण आता इथून निघूया आणि डायरेक्ट आपण रिसॉर्टला भेटूया. सो चलो. सो फायनली जस्ट पोचलेलो आहे आम्ही आपल्या रिसॉर्टवर. शिवसागर ॲग्रो टुरिझम तापोळा असं काय आपलं रिसॉर्ट आहे. हे ॲक्च्युली प्रियंकाने बुकिंग केलेलं आहे सगळं. तर असं काय मस्त रिसॉर्ट आहे. आता आम्हाला इथे रूम बुक केली आहे की वरती रूम देत आहेत, नो आयडिया. बट बघूया आपण. बऱ्याच तासानंतर आणि बऱ्याच स्ट्रगल नंतर राईड करत आपण इथे पोचलेलो आहोत. ॲक्च्युली हे महाबळेश्वरपासून 25 समथिंग 26 किलोमीटर्स लांब आहे. पण जस्ट चांगलं आहे क्लायमेट, एवढं गरम नाही आहे. आपल्या अलिबागमध्ये भरपूर गरम होते सध्या, कारण काही दिवसापूर्वी पाऊस पडून गेला आहे. प्रियंका इथे कंटाळून बसलेली आहे अक्षरशः. प्रियंका हाय का? तर बघूया आता थोडंसं आपण रूम कुठली देतात ते बघूया. रूम तुम्हाला दाखवतो आणि नंतर चेंज वगैरे करून रिलॅक्सेशन करून थोडंसं स्विमिंग करूया. स्विमिंग पूल आहे तिथे समोर. सो फायनली असा काय प्रवास झालेला आहे आमचा. खूप कंटाळलेला आहे. कारण कंटाळा कसला आला, ॲक्च्युली जेव्हा आम्ही एंटर केलं महाबळेश्वर तेव्हा भरपूर असे वळणावर ॲक्च्युली डेल्टा पण खूप गरम झाली. त्यामुळे एवढा कंटाळा आला आहे ना. थोडंसं आता रिलॅक्सेशन करूया, थोडंसं थंड होऊया स्विमिंग पूलमध्ये. बाकी तुम्ही आहातच सोबत आमच्या. तर बघूया आज आपल्याला काय काय ॲक्टिव्हिटीज इथे करता येतात ते. संध्याकाळी आता लंचमध्ये आपल्याला काय काय आहे, व्हेज नॉनव्हेज ते बघूया. तर संध्याकाळी काय बार्बेक्यू नेशन पण आहे यांचं. गेम आहेत, गेम खेळू शकता. इकडे कॅरम वगैरे सगळं आहे. तिकडे लहान मुलांसाठी आणि इकडे फोटोशूटसाठी मस्त लव हार्ट केलेलं आहे, बघू शकता. सॉलिड आणि मस्त असा व्ह्यू आहे, एक नंबर. थोडं स्ट्रगल केल्यानंतर थोडं असं इथे बघितलं थोडंसं रिलॅक्सेशन वाटतंय, पण जबरदस्त आहे सगळं. नाईस व्ह्यू यार. चला तर भेटूया. चलो फायनली रूम आपली भेटलेली आहे. फर्स्ट रूमच आहे समोर खाली. दाखवतो कशी रूम्स आहे.
रूम कशी आहे ते तुम्हाला दाखवतो. बाकी व्ह्यू बघा तुम्ही, एक नंबर जबरदस्त मस्त व्ह्यू आहे. इथून पण जबरदस्त आपल्या रूमच्या समोरून पण मस्त व्ह्यू दिसतो. आणि ही आहे आपली रूम. कपल छान आहे. वाव, मस्त असा रूम आहे. आणि आपला अवतार झालेला आहे. पूर्ण राईड करून आल्यावर द बेस्ट रायडर. बाथरूम दाखवतो तुम्हाला. असं मस्त बाथरूम आहे. वाव, छान आहे. और क्या चाहिए. आता फटाफट आपण रेडी होऊया. सगळे गेअर्स बॅग्स वगैरे काढूया आणि रेडी होऊया. कारण आपण इथे एन्जॉय करायला आलो, झोपायला नाही आलो. त्यामुळे पटापट रेडी होऊन पहिलं स्विमिंग पूलमध्ये थोडंसं एन्जॉय करूया. ठीक आहे, तर चलो भेटूया स्विमिंग पूलवर. चला, तर फायनली आम्ही स्विमिंग पूलवर आलेलो आहोत. अरे बाबा बाबा, खोल कुठे आहे रे? बघ, खोल आहे की काय बराच. बघ पहिला प्रियांका, तू डुबशील मला तर वाटते. पकड, मला जाऊन दे. काय नाही, रॉकफोर्डचं आहे. चला चला चला, थंड आहे, जाम थंड आहे. ती किती खोल आहे बघूया आपण. स्विमिंग पूल जास्त खोल नसेल. जाम खोल आहे. इतना ही आहे. तू बुडणार नाही कुठलाही. जा 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 तिथपर्यंत. नाही, सेम आहे, सेम आहे. नो, आता मध्ये ते जवळ करतो. वाढत चाललंय का रूम मध्ये. आणि आम्हीच वेळे दोघं, ऍक्च्युली आम्ही दोघंच वेळे. ते मजा घेतो स्विमिंग पूल मध्ये. आता येते प्रियंका. हाईटला असेल माझ्या. तू त्या साईडला जा. मला पाहिजे. प्रियंका घाबरते भरपूर. नाही रे, टेकले ना पाय. हो, मग ये चल. माने एवढं नको. ऍक्च्युली प्रियंका खूप घाबरलेली आहे. घाबरली आहे. तू बस. प्रियंका खूप घाबरलेली आहे. नो, मस्त थंड वाटते पाणी. हे बघा काय लहान मुलांचे खेळ चालू आहे. लहान मुलं थंड वाटते. ऍक्च्युली एकच आपला लंच टाइम आहे, त्यामुळे आपल्याकडे फक्त पाऊण तास आहे मजा करण्यासाठी. बाकीचं क्लायमेट इथलं खूप चांगलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, एक नंबर. वरती आकाश पण बघा, मस्त छोटे छोटे सफेद ढग आहेत आणि पूर्ण स्काय एकदम ब्ल्यू झालेलं आहे. आंबे पण मजा येते. पूल 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 है, सब पानी काम है. तर फायनली असा काय क्लायमेट आहे इथला. आता 1:18 झालेला आहे आणि आता लंच टाईम आहे. तर स्टार्टर म्हणजे चालू होणार आहेत लंच टाईम. तर आम्ही थोडेसे फोटोशूट करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियंका इथे रेडी आहे फोटोशूटसाठी. तर तिचे 5-6 फोटो मस्तपैकी शूट करतो आणि मग तिकडे जेवणाची व्यवस्था चालू आहे तिकडे त्या साईडला वरती. त्यानंतर आम्ही तिथे जेवायला जाणार आहोत. तर भेटूया थोड्या वेळाने. चला, फायनली लंच. नॉनव्हेज काय काय? चिकन आणि रस्सा आणि हा चिकन, राईस, सॅलड आहे इकडे.
याच्यामध्ये काय चपाती, चला एक प्लेट. फायनली आपण लंच घेतलेलं आहे. सुकं चिकन आहे इकडे, सॅलड आहे, राईस, 2 चपाती आणि हे रस आहे. ॲक्च्युली प्रियंकाने पण सेम घेतलेलं आहे. तर ॲक्च्युली मस्त आता जेवूया आणि थोडा वेळ झोपूया आणि नंतर संध्याकाळी थोडेसे राईड आहे, बोट राईड वगैरे आपल्याला करायची आहे. आता बघूया मला कसं काय दाखवतं तर काय करायचं. ठीक आहे, तर लंच करूया. पूर्ण व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत आणि मस्त इथे समोर व्ह्यू मिळतो, बघू शकतो. तर चला या जेवायला. चलो फायनली लंच झालेलं आहे आणि आम्ही लंच करून खाली येतो. आता बघूया प्लॅनिंग काय. थोडेसे फोटोशूट करूया आणि थोडंसं आराम करायला जाऊया. आम्हाला तर खूप कंटाळा आला. काय करायचं आहे प्रियंका? मग काय, चल. मस्त व्ह्यू आहे. संध्याकाळी बहुतेक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढग आलेले आहेत, वातावरण तसंच झालेलं आहे थोडंफार. इकडे असं वाटतंय या साईडला. चला फायनली 1-1.5 तासाच्या झोपेनंतर आता उठून चाललोय आम्ही बोटिंग करायला. तर बघूया, फर्स्ट माझा अनुभव आहे बोटिंगसाठी. काय काय राहायचं आहेत ग तिथे? पॅडल बोटिंग आणि कायाकिंग 2च आहेत का? ओके ओके. तर बघूया. असं काही क्लायमेट झालेलं आहे पूर्ण. बहुतेक रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे. जस्ट पूर्ण व्ह्यू. तिकडे लेक आहे, रिव्हर आहे तिकडे मोठा, तिथे आपल्याला बोटिंग करायची. पण ॲक्च्युली कुठे जायचं काय जायचं माहिती नाही आहे, म्हणजे रोड माहिती नाही आहे. तर तिथे लिहिलेलं आहे बोट क्लबिंग म्हणून समोर. तर तिथून जाऊया आपण. चालत चालत जरा बरं वाटतं. क्लायमेट पण मस्त असं थंड होत चाललेलं आहे. मस्त असा वारा सुटलेला आहे. तुम्हाला पण आवाज येतच असेल. फुल टू फटाक तुम्हारा भाई तैयार होके निकल रहा है अभी. हीरो के माफिक बहुत दिनों के बाद. तर चला बघूया. फर्स्ट टाइम आपण बोटिंग करायला जाणार आहोत. तर फर्स्ट टाइमचा अनुभव आपला कसा असणार आहे तिथे गेल्यावर समजेल. तर चला. फायनली आपल्याला रोड भेटत नव्हता. हे बघा इथे बोर्ड लिहिलेलं आहे त्यांनी आणि आपलं लक्षच नाहीये. कायाकिंग अँड ऍक्टिव्हिटीज. तो चलो उधर चलते हैं. चला. ऍक्च्युली एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथून. एक नंबर बघा. हा बघा, एक नंबर व्ह्यू वाटतोय. वाव, जबरदस्त. खूप वारा सुटलेला आहे. ऍक्च्युली बोटिंग करायला आलोय. असा हा काय व्ह्यू आहे इथला आणि वारा खूप सुटलाय. तुम्हाला आवाज येतच असेल. खूप वारा सुटलाय आणि ढग सुद्धा गडगडत आहेत. बहुतेक पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. आणि ऍक्च्युली एकच बोट आहे. पाऊस आला रे, टिप 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 टिप. काय करायचं आता? हो प्रियंका मॅडम.
करता एवढं निघालो मस्तपैकी की आपण चुकीच्या वारी चुकीच्या दिवशी चुकीच्या मंथमध्ये आलो इकडे असं वाटायला लागले. कारण ॲक्च्युली इथे त्यांची बोट एकच दिसते मला अवेलेबल. ही बघा समोर दिसली, ही एकच बोट आहे. आणि तिथे बघा सूर्याची किरणं तुम्हाला दिसत असतील, काही जबरदस्त दिसतात. तुम्हाला दिसतात का व्हिडिओमध्ये माहिती नाही, पण जस्ट मस्त असं फोकस केलेला आहे, जबरदस्त वाटतोय. तर चला पुढे जाऊन जरा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आपण. आपला नंबर लागेल तेव्हा लागेल, पण जाऊया चला. फायनली किती वेळ लागेल माहिती नाही, कारण बरेचसे नंबर लागलेले आहेत आमचे. प्रियंका पण वाट बघते. ते प्रियंका ॲक्च्युली कंटाळलेली आहे, कारण पाऊस टिप 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 पडतोय आणि क्लायमेट पण एकदम विचित्र होत चाललेलं आहे. एक आत्ता चालली आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की एकच बोट आहे आणि एक बोटमध्ये एवढी माणसं कशी ॲडजस्ट होणार. 15-15 मिनटं जात आहेत एका फेरीसाठी. तर चला तरी बघूया, आपण नंबर लागला तर आपण लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करूया. तापोळ्याला आलोय खरं ॲक्च्युली हौशेने, पण काय समजत नाही आहे की आम्ही चुकीच्या महिन्यात आलो की चुकीच्या सीझनला आलो आहे. कारण ॲक्च्युली तुम्ही बघू शकता पाणी पण तेवढं नाही आहे त्या रिव्हरमध्ये, अजिबात पाणी नाही आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे टुरिस्ट पण तेवढे नाही आहेत पाहिजे तसे. असा पूर्ण रिव्हर आहे, पूर्ण नदी आहे तिथपर्यंत. ॲक्च्युली मोठी बोट पाहिजे होती. बघू चला आपला कधी नंबर लागतोय. हो चलो फायनली आपला नंबर लग गया है बोटिंगला. चला 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 फटाफट. मी एक पॅन्डल मारतो की पॅन्डल मारायला लागेल ना रे, नको काय बाहेर. चला फायनली बोट मिळालेली आहे. तू बघ मामाकडे बघ. एक नंबर समोर बसली प्रियंका. वाव मजा येते ना. मस्त बोटिंग. ते करूया काय? त्या बोटिंग आता कुठे आहे काय माहिती. ती ना पाऊस चालू झालाय, पाऊस. आता रिसॉर्ट वर रिटर्न जायला लागेल. रिसॉर्ट काय करणार रिसॉर्ट वर परत बघ ना इकडे. अरे पप्पा पप्पा फोटो काढताय तुझा. पप्पा सोबत नाही बघत नाही ती, बघत नाही. तिचं फोटो सेक्शन एक तर संपत नाही. फोटो काढते का तू? इकडे बघ ना प्लीज. तू प्लीज. तू प्लीज. प्रियंका नाराज आहे. मजा नाही वाटली एवढी बोटिंगला. एकच बोटिंग. आता रिसॉर्ट वर जाऊन काय करणार. कशी मजा आहे. जाम मजा येते. कंटाळा आला. आता काय दुसरं करणार इथे टाइमपास.
ॲक्च्युली असा प्रॉब्लेम आहे, एकच बोट आहे इथे अवेलेबल. एक स्पीड बोट आहे पण त्याच्यावरचा ड्रायव्हर नाही आहे. दुसरी आहे एक पॅन्डल बोट आहे आणि दुसरी एक त्या टाईपमध्ये. ॲक्च्युली अजिबात मजा आलेली नाही आहे, कंटाळा आला. ॲक्च्युली बोटिंग करून आलो मी. एवढं काय एन्जॉयमेंट केलेलं नाही आहे. थोडंसं मूड ऑफ झालेलं आहे कारण तेवढं पाहिजे तसं बोटिंग करायला मिळालं नाही आहे आणि त्यामुळे थोडंसं मूड होतं आमचं. तर बघूया आता संध्याकाळी काय ॲक्टिव्हिटीज आहे ते तुम्हाला दाखवीनच. आता थोडंसं चहा किंवा कॉफी घेतो आहे, थोडंसं रिलॅक्स करतो कारण बघू शकता पूर्ण आंघोळ झाली आहे. फुल गरम होते या दिवशी आणि थोडंसं पाऊस पण चिडचिडून गेला थोडंसं. तर बघू तुम्हाला अजून काय आम्हाला दाखवता येतं ते. चलो, असा रात्रीचा काहीतरी व्ह्यू आहे मस्त रिसॉर्टचा. प्रियंका आहे इकडे. प्रियंका बोर झाली आहे बॅडमिंटन खेळून. मध्ये दुसरा मेला स्विमिंग पूलमध्ये आपण उतरूया, जो तो आपल्या परीने आपापली मजा करत आहे. जबरदस्त वाटतं. समोरचा व्ह्यू ॲक्च्युली जबरदस्त दिसतोय, एक नंबर व्ह्यू वाटतोय. जो तो आपल्या परीने एन्जॉयमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. फायनली डिनर आपला रेडी आहे. चपाती आहे, राईस आहे, जिरा राईस, पापड, सलाड, कोशिंबीर आहे आणि हैदराबादी चिकन आहे. प्रियंकाने पण टेस्ट घेतलेला आहे. तर चला थोडंसं डिनर करून घेऊया, नंतर भेटूया. चांगलं क्लायमेट आहे, थंड क्लायमेट आहे, मस्त वाटतंय ॲक्च्युली. जेवून घेऊया आणि थोडंसं टाइम स्पेंड करूया. चलो, मॅव आहे इकडे चांगली. मॅव हाय कर, मॅव हाय कर, हाय कर. ती ॲक्च्युली माझी सकाळपासून पाठ सोडत नाही आहे, सकाळी पण होती माझ्याजवळ. ठीक आहे, चला भेटूया नंतर डिनर नंतर. सो गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. तर असा काय व्ह्यू आहे सकाळचा तापोळ्यातला. सकाळचे वाजले आहेत 8 आणि मस्त असा व्ह्यू आहे. रात्री पण थोडीफार थंडी होती, जबरदस्त वाटलं, मस्त व्ह्यू आहे. हे आपलं इथं हॉटेल आणि ॲक्च्युली आता आपण आपलं हॉटेल चेकआउट करतो आहे. थोड्या वेळानं जरासं हिचे फोटो काढतो आणि थोड्या वेळानंतर आपण चेकआउट करून आपल्या परतीच्या मार्गावर गेलो. तर बघूया, थोडंसं ब्रेकफास्ट करूया आणि हिचे फोटो काढून लगेच निघूया. चलो. प्रियंका रेडी झाले फोटोशूटसाठी. अरे यार, गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना, दिवस ना. गुड मॉर्निंग टू ऑल. फोटो काढच्या वेळेला नाश्ता करूया. असा काय व्ह्यू आहे आपल्या हॉटेलचा, मस्त वाटतोय. इथे काल रात्री मस्त फोटोशूट केलंय या हार्टच्या इथे. तर इकडे आम्ही आलो ब्रेकफास्टसाठी. त्याच्यामध्ये आहे कांदा पोहे, पावभाजी, चहा. प्रियंकाने फक्त कांदा पोहे घेतलेत आणि चहा. तर करूया फटाफट मस्तपैकी व्ह्यू बघता आणि नंतर निघूया आपली डेल्टा घेऊन.
तसा व्ह्यू आजचा खूप चांगला आहे इथला, पण ॲक्च्युली गरम भरपूर होतोय या इथे पूर्ण. तर चला पट ब्रेकफास्ट करूया आणि निघूया इथं. चलो एव्हरीबडी, तर भेटूया दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट्स करायला विसरू नका. आणि चलो निघायचं आता काय ग? चला आपला चेकआउटचा टाईम झालेला आहे. फायनली शिवसागर ॲग्रो टुरिझमला बाय करतोय. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन, कोणाला जर यायचं असेल 1-2 दिवस तर तुम्ही बुकिंग करून येऊ शकता. तर फायनली खूप मस्त वाटलं. ॲक्च्युली मग थोडीशी थंडी वगैरे होती रात्री, पण एकदम रिलॅक्सेशन झालेलं आहे आणि मस्त वाटलेलं आहे. तर आता निघूया, कारण आता भरपूर हेट वाढत चाललेली आहे. तर रूममध्ये जाऊन चेंज करूया, गेअर्स वगैरे घालूया, डेल्टा घेऊन आपल्या परतीच्या मार्गावर निघूया.